महाराष्ट्र आता गुन्हेगारीला राजाश्रय देतोय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप असणाऱ्या गुन्हेगाराला अजित पवारांनी नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। बरं, यावर राजकीय टीका होऊ लागल्यानंतर देखील त्याची पाठराखण अजित पवारांच्या पक्षाने केली आहे। कोण आहे हा उमेदवार आणि कोणत्या नगरपरिषदेचा उमेदवार आहे, पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। महाराष्ट्रात गुन्हेगारीला राजाश्रय मिळतोय। आधी भाजप, आता अजित पवारांकडून गुन्हेगारांना उमेदवारी। पत्नीला जाळण्याचा प्रयत्न, दादांकडून उमेदवारी। कपाळी टिळा आणि पोलिसांच्या संरक्षणात असलेला हा चेहरा नीट बघा। विशाल उर्फ रिकी काकडे अनैतिक संबंधांच्या संशयावरनं आणि कौटुंबिक कलहातनं पत्नी नमिता काकडे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न याच विशाल काकडेनं केला असा त्याच्यावर आरोप आहे। सध्या विशाल काकडे न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि तोच अर्ज भरण्यासाठी विशाल काकडे पोलीस बंदोबस्तात दाखल झाला। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषद निवडणुकीत प्रभाग 13 मधनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं त्याला उमेदवारी दिली आहे। विशाल काकडे आणि नमिता काकडे यांचा 2020 मध्ये विवाह झालाय। त्यांना 2 मुलं आहेत। नमिता ह्या नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात। गेल्या काही दिवसांपासून तिला पतीवर संशय आहे, त्याचे इतर मुलींशी अफेअर आहे असं तिला वाटत होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद सुरू होता। एकदा नमितानं विशालला याविषयी विचारलं तर त्याचा राग टोकाला पोहोचला। त्यानं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि नंतर तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला। तिने प्रसंगावधान राखत पेट्रोलने भिजलेली साडी पाण्याने भिजवली, त्यामुळे तिचा जीव वाचला। सतत तेव्हापासून ती कधीच मला खुश दिसली नाही, कारण त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून नेहमी तिला काही ना काही त्रास चालूच राहायचा। अंतर्गत आपसात वादविवाद, 3 नंदा तिच्या, सासू सासरे आणि 4था नवरा जो आहे हा बाहेर तोंड मारत फिरणारा व्यक्ती आहे। याचे काही मुलींसोबत, काही लेडीज सोबत, काही दवाखान्यातल्या नर्सेस यांच्यासोबत अफेअर्स चालू आहे त्याचे, आजही चालू आहे। आजही माझ्या मुलीने त्याचे फोन पकडलेत। जवळपास आमच्या जवळ त्याच्या चॅटिंग केलेल्या 400 आणि चॅटिंगचे आहेत आणि 200-300 फोटो आहेत त्याचे अश्लील। विशाल हा काँग्रेसचा युवा शहराध्यक्ष होता, पण या प्रकरणानंतर काँग्रेसने विशालला उमेदवारी नाकारली आणि लगेचच अजित पवारांनी विशालला उमेदवारी दिली। विशाल काकडेंवर इतका गंभीर आरोप असताना अजित पवारांनी उमेदवारी कशी दिली, यावरनं चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे। सध्या सर्वत्र नगर परिषदचे निवडणुकीचे वारे वाहत असताना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगर परिषदमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला, नुकताच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेला रिक्की उर्फ विशाल काकडे, ज्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा 9 नोव्हेंबर रोजी चिखली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। याच रिक्की उर्फ विशाल काकडे यांनी चिखली नगर परिषद करता आपला उमेदवारी अर्ज न्यायालयीन कोठडीत असताना देखील दाखल केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत या सर्व प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। यावरनच राजकीय वर्तुळात खळबळ माजली, पण तरीही अजित पवार गट उमेदवारी रद्द करण्याऐवजी विशाल काकडेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने षडयंत्र रचल्याचा दावा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केला। रिंकी उर्फ विशाल काकडे हा युवक काँग्रेसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं युवकांचं त्या ठिकाणी अध्यक्ष होता। तो काही दिवसापूर्वी तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी त्याने प्रवेश घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात असा विषय समोर आला की त्याच्या पत्नीचे वाद आहेत आणि त्याच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतः त्या ठिकाणी केला। या सर्व बाबीची मी माहिती घेतली असता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक फार मोठं षडयंत्र त्याच्या विरोधात रचलेलं आहे अशी माहिती समोर आलेली आहे। राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय हे काही नवं नाही। तुळजापूरमध्ये भाजपनं ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या विनोद गंगणे यांना उमेदवारी दिली। पालघरमधील साधू हत्याकांडात आरोपी असलेल्या काशीनाथ चौधरी यांना भाजपनं पक्षात घेतलं आणि आता कोठडीत असलेल्या उमेदवाराला तिकीट देऊन त्याचं समर्थन करणं हे अजित पवार गटाच्या कोणत्या निकषात बसतं, यावर अजित पवारच उत्तर देऊ शकतील। एका व्यक्तीवर गंभीर आरोप होतो, त्याला जेलमध्ये जावं लागतं, तीच व्यक्ती जेलमध्ये असताना एका दुसऱ्या पक्षात प्रवेशही करते,
एवढंच नाही तर त्या पक्षाची उमेदवारी मिळवते, उमेदवारी अर्ज दाखल करते. हे सगळं कसं घडलं याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा.